विकास। भंडारी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि एकीकरणासाठी येत्या 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे महाअधिवेशन होणार असल्याची माहिती समाजाचे नेते राजू कीर यांनी दिली आहे। नमस्कार, जय भंडारी। रत्नागिरीमध्ये 25 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरी भंडारी समाजाचे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे आणि या महाअधिवेशनाला नांदेड, पुणे, पालघर, रायगड, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणाहून सगळे भंडारी मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे उपाययोजना करावे लागतील आणि ज्या ज्या विषयांना हात घालावा लागेल त्या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि समाजाच्या सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, औद्योगिक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवर विचार विनिमय करून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक जे येतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन समाजाची वाटचाल कशी प्रगतीपथावर नेता येईल याच्यासाठी प्रयत्न या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे। समाजाची बांधिलकी वाढावी, सामाजिक साधे साधे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये विवाहाचा प्रश्न गंभीर आहे तर तो कसा सोडवता येईल आणि सामान्य भंडारी माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी जो प्रयत्न केला जाणार आहे या माध्यमातून। त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गाला दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर राष्ट्रीय महामार्ग असं नामकरण करावं असं कोळी महासंघाने मागणी केलेली आहे। या मागणीला आम्ही पाठिंबा देऊन भंडारी समाज सुद्धा ही मागणी करणार आहे की या मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि कोकणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते दानशूर श्रीमान भागोजी कीर यांचं नाव या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला द्यावं असं आमची मागणी असणार आहे। असे अनेक सामाजिक प्रश्न विषय या ठिकाणी हाताळले जाणार आहेत। तरी या अधिवेशनाला सर्व भंडारी मंडळांनी यावं असं मी तुमच्या मार्फत या प्रेसच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भंडारी समाजाचे नेते आशिष पेडणेकर यांनी काय असेल महाअधिवेशनाचा अजेंडा याविषयी माहिती दिली आहे। माझं नाव आशिष पेडणेकर, मी समस्त भंडारी समाजाच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। 25 ऑगस्ट 2024 मध्ये भंडारी समाजाचं अधिवेशन होत आहे। आधीचं अधिवेशन वेंगुर्ल्याला 2007 मध्ये झालं होतं। समाजाच्या एकीकरण, समाजाचा विकास, सर्वांगीण विकास ह्याच्यावरच चर्चा केली जाणार आहे। दिवसभरचं सत्र असेल, त्या सत्रामध्ये अनेक भंडारी समाजाचे मान्यवर असतील, मग ते सगळ्या क्षेत्रातले असतील, मग ते शैक्षणिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले असतील, खेळाडू क्षेत्रातले असतील, उद्योगातले असतील आणि शेतकरी पण असेल जो आमच्या समाजाचा मूळ गाभा आहे त्याच्यावर विचारविनिमय केला जाईल आणि खास करून आम्ही आमच्या समाजाच्या महिलांचा विचार कसा आम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल, कारण की आम्ही असं समजतो आज आमच्या माता भगिनींचा फार सिंहाचा वाटा आहे एक समाज घडवण्यामध्ये। त्यांनी समाजाच्या लहानपणापासून आमच्या एका समाजाच्या तरुण मुलाला जर बाळकडू दिलं तर आमच्या समाजाचं भविष्य हे उज्ज्वल होईल आणि मला खात्री आहे हे आयोजन रत्नागिरी संघाचे सगळे पदाधिकारी व यशस्वी अध्यक्ष राजीव यशवंत कीर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। ते खरं अर्थ तर 24ला आमची लोक येतील। पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई, ठाणे, नांदेड, पुणे अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महाअधिवेशन होणार आहे। सगळ्यांचं इथे स्वागत केलं जाईल आणि मला खात्री आहे ह्या अधिवेशनानंतर भंडारा समाजाचं भविष्य हे उज्ज्वल राहील। जय महाराष्ट्र, जय भंडारी। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर,
इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।